समोर दिसतं हे देवरुख स्टँडमध्ये सुंदर असे दत्त मंदिर आहे आणि देवरुख बस अजून काही लागली नाही. आता संगमेश्वरनं आपल्याला जसं देवरुख आणि देवरुखवरनं आंबोली जायचं असा आपल्याला प्रवास करायचा मित्रांनो. तर मित्रांनो आपली बस आलेली आहे बघू शकता. चल चल. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गागान. तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुळशीची लग्न झाल्यानंतर कोकणामध्ये आपल्या लग्न सरायला सुरुवात होते मित्रांनो. तर असंच आपण कोकणातलं एक लग्न अटेंड करण्यासाठी चाललो गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो. आणि आजचा जो आपला प्रवास आहे तो आपण स्वामी ट्रॅव्हलची AC स्लीपर जी बस आहे त्या बसने करणार आहोत मित्रांनो. आणि आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो नवी मुंबई टू संगमेश्वर, देवरुख, आंबोली असा असणार आहे मित्रांनो. तर बॅगा सर्व भरून झालेल्या आहेत आणि बरोबर आता जेवण झाल्यानंतर 9:30 वाजता आपल्याला इथून निघायचं मित्रांनो. चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. जी पण तयारी चालू आहे लग्नाला जायची, सर्व आपलं मेकअपचं सामान रेडी करून ठेवते. आणि समोरच्या साईडला बघता बायकोचं जेवण करायची तयारी चालू आहे. आता चिंटू, आम्ही चाललोय गावी. तू येतोय चिंटू? चिंटू इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. आपल्याला सोडायला तर साधू आलेले आहेत. साधूंची रिक्षा आहे, त्या रिक्षातून आता आपण चाललोय कोपरखेरणा स्टेशनला. तर आपली बस आहे ती पावणे त्याचा टायमिंग दिलेला आहे. इथेच आपल्याला पावणे तर झालेले आहेत. दिसत नाही काळोखात का? तो बोला चालला याला वा केमिकल सोडलंय काय? सोडलेलं असतं काय? निलेश आपल्या रिक्षामध्ये सोडायला आला कोपरखेरणा स्टेशनला. चल बाय बाय. समोरच्या साईडला कोपरखेरणा स्टेशन आहे आणि आपण कोपरखेरणा स्टेशनच्या एकदम समोर आहे. आणि समोरच्या साईडलाही आहे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आहे मित्रांनो. आणि समोरच आपला हा स्टॉप आहे कोपरखेरणा. इथे आपल्या लक्झरी थांबतात मित्रांनो. तर आपण स्टॉपला आलेलो आहेत बरोबर आता 9:15 झालेले आहेत. आता आपण बसची वाट बघतो बघू किती वाजेपर्यंत येत आहेत ते. तर आपल्या पाठी आता लक्झरी बस यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो आपली बस आलेली आहे बघू शकता. चल चल जेवढा. तर मित्रांनो आता आपण बसमध्ये बसलेलो बरोबर 11 वाजता आपली बस आलेली आहे. बरोबर 11:15 झालेले आहेत मित्रांनो. आपली जी बस आहे ती 11 वाजता आली होती. आता 11:15 झालेले आहेत आणि आता आपण पोचलो आहे वाशीच्या इथे. सेक्टर 17 वाशी फाटा बोलतो आपण, जिथे मुंबई जे बॉम्बे सेंटरवर येणाऱ्या ज्या ST किंवा ज्या बसेस आहेत त्या इथे वाशी फाट्याला थांबतात मित्रांनो. आणि समोरचा रस्ता दिसतो तुम्हाला बघला स्टेशनला. इथून आता गाडी आपली लेफ्ट करून जाणार सांगपाड्याला. बघू शकता मित्रांनो सध्या आता आपण आहोत बेंचच्या इथं थांबलोय. कितना है सर? 50 है? कितना है? 50 है. बरोबर आता तिथे 12:15 झालेले आहेत आणि आता आपली जी बस आहे ती जेवायला थांबलेली आहे बेंचच्या इथे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण उतरलोय संगमेश्वरला. याचे बरोबर 6:30 झालेले आहेत. घरातच बघायचं तर दुसरा जोड होता तर घ्यायचा होता. सासरे भाऊ पण भेटलेले आहेत बघा. सर्व एका संगमेश्वर स्टँडला भेटलेले आहेत. दिदू चला जा खाली. रात्री 7 वाजलेले आहेत आणि आता आपण पोचलो आहे
संगमेश्वर स्टँडला समोरचं बघू शकता. संगमेश्वर स्टँड आहे इकडे. बदललाय. रिक्षा इथं आहेत. जाऊया. 300-350 रुपये गेले रिक्षावाला. कुठे गाठवली? संगमेश्वर स्टँडला थांबलो. देवरुख बसची वाट बघतोय, पण देवरुख बस अजून काही लागली नाही. आता संगमेश्वरनं आपल्याला जसं देवरुख आणि देवरुखवरनं आंबोली जायचं असा आपला प्रवास करायचा मित्रांनो. आता संगमेश्वर स्टँडवरनं आपण चालू देवरुखला मित्रांनो. आता मित्रांनो आपण पोहोचलो देवरुखवरनं आपल्याला परत आंबवली बस पकडायची आणि आंबवली बस पकडून आपल्याला जायचं आहे आंबवलीमध्ये मित्रांनो. तर आता मित्रांनो आता आपण आहोत देवरुखला. बघू शकता समोर तुम्हाला दिसतं देवरुखचं मार्केट दिसतंय. सकाळचे 7:45 झालेत आणि आता आपण देवरुखला पोहोचलेलो आहोत आणि देवरुखच्या सकाळच्या मार्केटमध्ये आपण आहोत. दुकानं बंद आहे देवरुखची. समोर दिसतं हे देवरुख स्टँडमध्ये सुंदर असे दत्त मंदिर आहे आणि या साईडला आपलं हे देवरुखचं एस.टी. स्टँड आहे. आता 8 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलो देवरुखला. बघू शकता पाठच्या साईडला आपला देवरुखचा डेपो दिसतो मित्रांनो. आणि आता इथून आपल्याला जायचं आंबोलीला. आपली 8:30ची बस आहे आंबोली. चला देवरुख डेपोतून कानपूर बस आहे. ती बस आपल्याला भेटलेली आहे आणि बसमध्ये बघू शकता पूर्ण बस खाली आहे. आता इथून आपल्याला जायचं आंबोलीला. आणि हे आहे देवरुखमधील आंबवली गाव, मराठवाडी गाव, आत्तेचं गाव. तिथं आपण लग्नासाठी आलो मित्रांनो. पाठवून बघू शकता हे सर्व येत आहेत. आपल्या जड सामान घेतलं म्हणून आपण पटापट चाललेलो आहोत. मुंबई का येत आहेत बघा. सासू सासरे पण आहेत बरोबर. आपल्याला संगमेश्वरला भेटले होते तर आपण संगमेश्वरनं देवरुख आणि देवरुखवरनं आंबवली असा प्रवास करत आलेलो आहोत आम्ही इथपर्यंत. भरपूर वजन घेतलं तुम्ही. चला पटापट चला आता आंघोळ करा. नदीला पाणी आहे ना. मला द्या ना. अहो पण काय तुमची घाई. चल नाही चला आपण जाऊया फटाफट. आणि समोर तुम्हाला दिसतं ते बघा, ते आहे आत्तेचं घर आणि हे आहे आंबवली गाव. तर आपण आहोत देवरुखमधील आंबवलीमध्ये, वरच्या वाडीमध्ये. तर मित्रांनो आता आपण लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर इथे समोर आहे आत्तेचं घर आहे आणि घरच्या समोरच इथे लग्न आहे. आता आपण जाणार लग्नाच्या ठिकाणी, कारण की 12:30 लग्न आहे. तर आपली सर्व तयारी करून झालेली आहे. येऊन पटकन आंघोळ करून आपण मोकळे झालेले आहेत. आणि आता पाठी सासरेभाऊ पण येतात. आता जिथे लग्न आहेत ते शाळा आहे, ते शाळेच्या इथे लग्न आहे वरच्या साईडला, तिकडे आपल्याला जायचं आहे. चला समोर मंडप गते आहे लग्नाच्या, तिथे आपल्याला जायचं आहे.
यामि महागणपते नमः विलेपनार्थे चन्दनं सर्वालङ्कारार्थे अक्षरां समर्पयामि महागणपते नमः बिल्वपत्रं यथालाभदुर्वाङ्कुरम् समवागुनी सतत दे आनंद वाजंत्रे बहुगर्वलान करणे पूर्या सदा मंगलम सुमंगले संध्याकाळचे आता 6 वाजलेले आहेत आणि आपण सकाळी मुंबईवरनं गावी आलो होतो लग्न अटेंड करण्यासाठी आंबोलीमध्ये. तर लग्न अटेंड करून झालेलं आहे आणि सध्या बघू शकता पाठच्या साईडला आपलं सुंदर असं संध्याकाळचं कोकणातलं वातावरण. आणि फिरता फिरता आपण दुकानावर गेलेलो आहे आणि दुकानावरनं आपण थोडंसं सामान आणलेलं आहे मित्रांनो. आणि आता चाललो आत्याच्या घरी मित्रांनो. भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाच हे